नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 6 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी खूप मोठा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बघूया ॲबॉट इंडिया लिमिटेड. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 26,748 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 56,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 29,638.95 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 20,605.05 रुपयांचा. तर ॲबॉट इंडिया लिमिटेडने 410 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी ॲबॉट इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 19 जुलै 2024. चला आता बोलूया बजाज ऑटो लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 8,809 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.5 लाख करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9,357.95 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4,464.05 रुपयांचा. तर बजाज ऑटो लिमिटेडने 80 रुपयांचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी बजाज ऑटो लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 14 जून 2024. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6,739 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 4 लाख करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 8,192 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 6,187.80 रुपयांचा. बजाज फायनान्स लिमिटेडने 36 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 21 जून 2024. चला आता बोलूया हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 53,470 रुपयांचा आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 47,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 58,994 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 34,977.70 रुपयांचा. तर हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडने 100 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 24 जुलै 2024. आता बोलूया स्टोवेक इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,295 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 896.80 करोड आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,350 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,050 रुपये. तर स्टोवेक इंडस्ट्रीज लिमिटेडने 115 रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी स्टोवेक इंडस्ट्रीज लिमिटेडने रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट ठेवली आहे 27 मे 2024. मला आता बोलूया SKF इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6,107 रुपये
आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 30,000 करोड रुपयेपेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 6,090 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4,024.50 रुपये. तर SKF इंडिया लिमिटेडने 130 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी SKF इंडिया लिमिटेडने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 4 जुलै 2024. चला आता बोलूया महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 7,619 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 8,900 करोड रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 8,608.40 रुपयांचा आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 4,805.55 रुपयांचा. तर महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडने 60 रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी महाराष्ट्र स्कूटर्स लिमिटेडने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे 28 जून 2024. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.